नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आपल्याला टेक्निकल सब्जेक्ट जसं की तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ झाले, त्यासोबत आपल्याला लँग्वेजेसचा पण आता अभ्यास सुरू करावा लागेल, कारण आपल्याकडे 1 महिन्याच्या आसपासचा कालावधी आता आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. ठीक आहे ना, आता आपल्याला लँग्वेजेसचा अभ्यास सुरू करावाच लागेल. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो, लँग्वेजेसमध्ये मार्क्स आणणं खूपच सोपं आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, जर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला ना, इंग्लिशमध्ये तुमचे 90-95% येणं खूप सोपं होऊन जाईल. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, फक्त वेळ काढून या व्हिडिओला बघा, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओची विनर मृणाल पाटील होती, जिला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो. ठीक आहे, आणि तुमच्यासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा क्रिएट केलेला आहे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, जेणेकरून कुठूनही काही प्रश्न समजले ते तुमच्यासाठी टाकता येतील. ठीक आहे, म्हणून लगेच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघा बाळांनो, आता मी तुमच्या समोर एक इंग्लिशचा पेपर आणलेला आहे. हा एक बेसिकली तुम्हाला एक फॉर्मॅट पेपर तुम्ही कन्सिडर करू शकतात, पण या पेपरमधून मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगणार आहे. कोणते प्रश्न येणार आहेत, कोणते प्रश्न तुम्हाला करायचे, सगळ्या गोष्टींची तुम्हाला क्लॅरिटी येऊन लागेल. ठीक आहे, चला सुरू करूया. पहिली गोष्ट, गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा 100 मार्काचा पेपर असतो टोटल, है ना, 100 पैकी इंग्लिशचा किती मार्काचा पेपर असतो रे बाळांनो? 100 पैकी किती मार्क लेखीला असतात? लेखीला तुमचे किती मार्क असतात बाळांनो? 80 मार्क, है ना. आणि 20 मार्क तुमचे कशाला असतात बाळांनो? हे असतात बेसिकली तुमचे इंटरनल मार्क्स बेसिकली, है ना. आता हे 20 पैकी तर तुम्हाला 20 भेटून जातील, है ना. 19, 18, 17 किंवा 20. ठीक आहे, आपण 20 पकडून चालू. आणि इथे हे 80 पैकी बाळांनो, तुम्हाला 80 पैकी तुम्ही 70 जरी मार्क आणले बाळांनो, तरी 70 + 20 किती झाले बाळांनो? 90 टक्केवारी तुमची येऊन लागणार आहे बेसिकली. आपल्याला 80 ने 70 ने आपल्याला 75 आणायचंय, कारण आपली टार्गेट 95% आहे. ऍटलीस्ट लँग्वेजेसमध्ये 95% आणले तर बाकी सब्जेक्ट मध्ये थोडे कमी तरी आले तरी तुमचं पर्सेंटेज इन्क्रीज होऊन जातं. ठीक आहे, पण आपण मिनिमम 90चा आता कन्सिडर करून चालू. ठीक आहे, हे जे 70 मार्क आहेत ना बाळांनो, मी गॅरंटी देतो, हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, हे 70 तुमचे फिक्स होऊ शकतात. ठीक आहे, चला सुरू करूया बाळांनो आपण. सगळ्यात पहिले इंग्लिशच्या पेपरमध्ये जसा तुमचा पेपर येतो, इन्स्ट्रक्शन वगैरे वाचा, 5 मिनिटं द्या स्वतःला. ठीक आहे, त्यानंतर सुरू करा. ठीक आहे, जसं तुम्ही सुरू करणार बाळांनो, ठीक आहे, पहिला सेक्शन तुम्हाला भेटणार आहे प्रोज. ठीक आहे, आता प्रोज हे वाचणार वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने करायच्या. पण जेव्हा आपण प्रश्नांमध्ये जाणार बाळांनो, जेव्हा प्रश्नांमध्ये जाणार आपण, ठीक आहे, तुम्हाला 1-2 प्रश्न असे सापडतील. ठीक आहे, जसं की आता इथे या प्रश्नामध्ये बघा हा प्रश्न तुम्हाला, हा व्हिडिओ तुम्हाला मिसगाईड करायचा नाहीये, पण तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करून द्यायच्या आहेत. आता बघा रे बाळांनो, इथं काय म्हटलंय? ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित पॅसेज वाचला, तुम्हाला गोष्टी येत आहेत, तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित सोडवा. जर तुम्हाला गोष्टी नाही येते तेव्हा काय करणार? ट्रू ऑर फॉल्स आहे ना, एक तर सगळे ट्रू मार्क करून द्या, एक तर सगळे फॉल्स मार्क करून द्या. कमीत कमी 2 राईट येऊन लागतील. ठीक आहे, 2 राईट जरी आले तुमचे, 2 मार्कापैकी 1 मार्क तुमचा फिक्स होऊन जाणार आहे बाळांनो. आता गरजेचं नाही ट्रू ऑर फॉल्स येईलच येईल, पण अशा पद्धतीचं जर ट्रू ऑर फॉल्स आलं तर तुमची हे मार्क फिक्स होऊन जातील. आतापर्यंत एवढ्याच व्हिडिओ सुरू झालाय, 1 मार्क मी तुमचा फिक्स करून दिला, है ना. 1 मार्क फिक्स झाला, हा तर कुठंच जाणार नाही. या गोष्टीची तुम्हाला स्वतःला पण समजतंय, है ना. हा अभ्यास केला नाही केला तरी हा 1 मार्क फिक्स आहे. असे करत 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 मी तुमचे 60-65 मार्क फिक्स करून देईल, फक्त मला थोडासा वेळ द्या. त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील बोर्डात, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघा, एकदा फीडबॅक बघा बाळांनो, 90 ते 95 टक्केवारी विद्यार्थ्यांनी स्कोर केलेली आहे. ठीक आहे, का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात? असं आहे का बोर्ड मला प्रश्नपत्रिका सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. एक प्रॉपर प्रेडिक्शन असतं. हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे, आणि त्या पद्धतीने टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे बाळांनो. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं योग्य निर्णय घ्या बाळांनो. एका प्रश्नावरती 7-7, 8-8 दिवस स्पेंड केले टीचरांनी. ठीक आहे, व्यवस्थित निर्णय घ्या. लास्ट चान्स आहे, याच्यानंतर बॅच लवकरात लवकर क्लोज होऊन जाईल. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. 1 मार्क फिक्स झाला, चला जोडत जा तुम्ही आता फक्त. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा रे बाळांनो, मॅच द फॉलोइंग. ठीक आहे, एक मॅच द फॉलोइंग पक्का येणार आहे तुम्हाला. जर तुम्हाला पॅसेज व्यवस्थित येतोय, तर व्यवस्थित मॅच द फॉलोइंग सोडवा. जर नाही येते पॅसेज, सिंपलशी एक गोष्ट करायची बाळांनो तुम्हाला. पहिलं ऑप्शन लिहायचं नॅरेटर, त्याच्यापैकी पहिलं ऑप्शन लिहिलं सपोज, है ना. दुसरं ऑप्शन लिहिलं कॅम्पस, त्याचंही पहिलं ऑप्शन लिहिलं. तिसरं ऑप्शन लिहिलं, तिसरं ऑप्शन जे आहे काय ईश्वर उडे, त्याचं पहिलं ऑप्शन लिहिलं. चौथं ऑप्शनचंही पहिलं ऑप्शन लिहिलं. कमीत कमी अर्धा मार्क तुमचा इथं कुठंच गेला नाही बाळांनो. गोष्ट समजते, अर्धा मार्क कुठंच गेला नाही, कारण
कारण मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट बऱ्याच विद्यार्थ्यांना समजली नसेल, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. मॅच द फॉलोइंग जर तुम्हाला येते की याचं ए हे फॉर एक्झाम्पल पहिल्याचं बी आहे, तिसऱ्याचं सी आहे, चौथ्याचं डी आहे, असं पद्धतीने तुम्हाला जर येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण काहीच येत नाही तर प्रश्न सोडून नका येऊ. पण एक ऑप्शनचे चारीच्या चारी लिहून या, कमीत कमी अर्धा मार्क तरी भेटेल बाळांनो. आणि तुमचं लक जर चांगलं राहिलं, हा एक सुद्धा कन्वर्ट होऊ शकतो, आरामात एक कन्वर्ट होऊ शकतो. आतापर्यंत आपण फक्त सुरू झालेला आहे व्हिडिओ, 2 मार्क आत्ताच फिक्स करून घेतले बाळांनो. ठीक आहे, चला पुढे बघूया. हा व्हिडिओ जस्ट अ सेकंड, हा पुढे बघूया बाळांनो. गिव्ह रिझन तुम्हाला व्यवस्थितच लिहावं लागेल, पॅसेजेस लिहावं लागेल. आता पुढचा जो प्रश्न आहे बाळांनो, इथं 2 पैकी 2 मार्क तुम्हाला भेटणार आहेत फिक्स फ्री मध्ये. का रे बाळांनो? कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. प्रत्येक पॅसेजमध्ये एक पर्सनल रिस्पॉन्स पक्का असणार आहे. 2+2 4 मार्क तुमचे फिक्स झाले का रे बाळांनो? कन्सिडर करू मी 4 मार्क इथं, ऍग्री करताय तुम्ही है ना? चला पुढे जाऊया आता आपण, है ना. जेव्हा आपण पुढे जातो बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न येईल इथं डू ॲज डायरेक्टरचा. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला भरपूर प्रकारचे प्रश्न असेल, पण याच्यातले जे प्रश्न येणारे आहेत ना, ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. ऍक्टिव्ह पॅसिव्ह येणार आहे इथं तुम्हाला करेक्शन येणार आहेत, भरपूर टाईपचे प्रश्न येणार आहेत. तेच प्रश्न तुमच्या पेपरात येतील. ठीक आहे, चला याला आपण आत्ता फ्री नाही मानायचं. जेव्हा तुम्ही टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स घेणार तेव्हा तुम्हाला हे क्वेश्चन पण फ्री होऊन जातील. पण आतापर्यंत आपण किती फिक्स केले बाळांनो? 4. ठीक आहे, चला डू ॲज डायरेक्टर तुम्हाला नाही येत. त्यानंतर चला पहिल्या पॅसेजमध्ये A1 पासून तर A6 पर्यंत आपण किती फक्त 4 मार्क फिक्स करू शकलो बाळांनो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. B1 मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये. ठीक आहे, लँग्वेज स्टडीमध्ये असं काही आहे का जिथं आपल्याला फ्रीमध्ये मार्क भेटू शकतात? व्यवस्थित बघायचंय तुम्हाला. ठीक आहे, इथं कुठेही आपला फ्री मार्क्स जनरली नाही भेटत बाळांनो, पण हे जे प्रश्न येणार आहेत इथं ते आपण टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतरचा एक जो प्रश्न असतो बाळांनो, तो एररचा असतो, जो जनरली फिक्स असतो. ठीक आहे, पण त्याला पण आपण फिक्स नाही कन्सिडर करायचं. पहिला पॅसेज संपला, फक्त आणि फक्त आपल्याला 4 मार्क भेटले बाळांनो. ठीक आहे, दुसऱ्या पॅसेजमध्ये बघा बाळांनो, दुसऱ्या पॅसेजमध्ये पण काय रे बाळांनो? सेम गोष्ट. ठीक आहे, जेव्हा तुम्ही इथं जाणार, हा क्वेश्चन बघा पर्सनल रिस्पॉन्सचा, किती मार्क फिक्स झाले बाळांनो तुमचे? 4+2 6 मार्क झाले का रे बाळांनो? है ना. आणि त्यानंतर बघा राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज सोसायटी विथ द हेल्प ऑफ एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये पण सुद्धा तुमचा पर्सनल रिस्पॉन्सच आहे बाळांनो. ठीक आहे, पण तरी याला आपण टोटली पेपर सेटर तुम्हाला मार्क देणार नाही 2 पैकी 2. ठीक आहे, पण हे 2 तर फिक्स झाले बाळांनो तुमचे, है ना. इथंपर्यंत समजली गोष्ट. चला 6 मार्क आतापर्यंत आपण आलो. त्यानंतर परत आपल्याला तुम्हाला मॅच द फॉलोइंग अजून एक भेटून जाईल. 6+ इथं परत 1 कन्सिडर करतो मी, 7 मार्क झाले, है ना. इथं काहीच येत नाही तुम्हाला. समजा मी जशा पद्धतीने तुक्के सांगितले तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही मारले, तुम्हाला 7 मार्क भेटले. ठीक आहे, चला खाली वळूया आपण. त्यानंतर इथं समरी रायटिंग बाळांनो, हा समरी रायटिंग आहे. हा तुम्ही काही लिहा, हे पॉइंट्स फक्त इन्क्लूड करा त्या पॅसेजमध्ये, तुमच्या पद्धतीने पॅसेज लिहा. 6+3 9 मार्क तुमचे फिक्स झाले बाळांनो, है ना. त्यानंतर माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग मध्ये सुद्धा सोपं आहे बाळांनो. माइंड मॅपिंग मध्ये फक्त तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची, बेसिक गोष्टी जरी लिहिल्या त्याच्यामध्ये तरी तुमचे फिक्स मार्क्स होऊन जातात. 9+3 किती झाले बाळांनो तुमचे? 12 मार्क इथं फिक्स झाले. ठीक आहे, माइंड मॅपिंगचे प्रश्न फिक्स मार्क्स असतात बाळांनो. तुम्हाला फक्त एक फ्लो डायग्राम काढायची, तुम्हाला सन डायग्राम काढायची, या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी तुमचे तिथं मार्क फिक्स होऊन जातात. आतापर्यंत आपण 12 मार्कांपर्यंत आलो बाळांनो. चला पुढे बघूया किती मार्क आपण फिक्स करू शकतो. पोएट्रीमध्ये जसं जाणार बाळांनो आपण, पोएट्रीमध्ये तुम्हाला एक प्रश्न भेटेल. हा बघा, हा प्रश्न राईट युअर ओन आयडिया. ठीक आहे, इथं किती झाले बाळांनो तुमचे? 12+2 हा पण पर्सनल रिस्पॉन्स आहे, है ना. 14 मार्क तुमचे फिक्स झाले. फाइंड आउट एक्सप्लेन द, हे सगळे प्रश्न तुम्हाला स्वतःला वाचावा लागेल पॅसेज, मी बिना वाचायचे मार्क सांगतोय. ठीक आहे, 14 मार्क तुमचे फिक्स झाले. त्यानंतर खाली जा, इथं बघा एक प्रश्न आहे, कंपोज अ पोएम ऑफ युअर ओन वर्ड इन 2 to 4 लाईन्स ऑन द टॉपिक ऑफ ब्युटी. तुमच्या पद्धतीने लिहायचं, काही लिहा. ठीक आहे, किती झाले बाळांनो? 14+2 16 मार्क. इथं तुमचा मार्क कापण्याचा अधिकार नसतो. ठीक आहे, चला त्यानंतर ऍप्रिशिएशन जे असतं बाळांनो, ऍप्रिशिएशन फक्त तुम्ही जे दिलेलं असतं तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचंय. एवढं सगळं दिलेलं नाही, एक्स्ट्रॅक्ट तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे. 16+4 किती झाले बाळांनो? 20 मार्क झाले तुमचे. काही डाऊट आहे इथंपर्यंत? 20 मार्क झाले. आतापर्यंत आपण किती फक्त पोएट्री पर्यंत आलो, तरी 20 मार्क आपण पक्के करून घेतले. ठीक आहे, आता हा ऍप्रिशिएशनचा प्रश्न असा असतो ना बाळांनो, एक्स्ट्रॅक्ट रीड करायचं, तुमच्या पद्धतीने ऍप्रिशिएशन लिहायचं. इथं काही तुम्हाला वेगळं नाही करायचं राहत बाळांनो, की पुस्तकात जे दिलेलं आहे तेच लिहायचं असं नसतं.
ठीक आहे. आता रायटिंग स्किलचे मी तुम्हाला सांगतो बाळांनो, किती आपले 20 झाले, 20 + 16 मार्क तुम्ही फिक्स करून घ्या, कारण गव्हर्नमेंटने स्वतः सांगितलंय जर रायटिंग स्किलमध्ये 16 मार्क तुम्हाला फिक्स करायचे असतील तर हे प्रश्न सोडवा. हे पेपर सेटरने स्वतः सांगितलंय. ठीक आहे. 20 + 16 किती बाळांनो तुमचे? 20, 30, 36 मार्क झाले. आता तुम्ही म्हणणार हे 16 कसं काय फिक्स, हे कसं काय बोलले तुम्ही 16 फिक्स? मी तुम्हाला सांगतोय, रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. पण त्याआधी बाळांनो टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नक्कीच एनरोल करा. याच्यावरतीचे जेवढे टॉपिक्स आहेत ना, मॅक्झिमम सेम टू सेम तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटतील. आणि रायटिंग स्किलमध्ये पण जे येणार आहेत ना बाळांनो प्रश्न, ते तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ठीक आहे. चला, आता रायटिंग स्किलमध्ये पहिला क्वेश्चन काय असतो बाळांनो? व्हर्च्युअल मेसेज असतो. ठीक आहे. काय असतो तुम्ही बघा, व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. इथं तुम्हाला जर 4 पैकी 4 मार्क पाहिजे तर तुम्हाला ग्रुप डिस्कशन सोडवायचंय. फक्त राम आणि श्याम किंवा दोन कोणतेही, अकबर किंवा अंथनी, असं 2-2-2-2चं कॉन्व्हर्सेशन मेंटेन करा. मी गॅरंटी देतो एक पण मार्क तुमचा पेपर सेटर कट करू शकत नाही याच्यात. ठीक आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये कट करू शकतो, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज मध्ये कट करू शकतो, पण ह्या प्रश्नात कधीच कट होणार नाही. गोष्ट समजते? चला, परत ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू, याच्यात काय सोडवायचं आहे बाळांनो? ईमेल. तुम्हाला जर 4 पैकी 4 मार्क पाहिजे, फक्त फॉर्मॅट जरी लिहिला तरी तुमचे 4 पैकी 4 मार्क इथं फिक्स होणार आहेत बाळांनो. त्यानंतर प्रश्न काय रे बाळांनो? स्पीच, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया. इथं काय सोडवायचंय तुम्हाला? एक्सपान्शन ऑफ आयडिया. एक्सपान्शन ऑफ आयडिया सोडवलं 4 पैकी 4 मार्क भेटतील. हे जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत यांना तुमच्या मनाने एक्सपांड करा बाळांनो, जे येतंय ते लिहा. ठीक आहे. मार्क भेटणार आहे तिथं. चला पुढे जाऊया. पुढे कुठं मार्क भेटतील बाळांनो तुम्हाला? रिव्ह्यू, ब्लॉग आणि तुमचा अपील. याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे बाळांनो रिव्ह्यू, कारण रिव्ह्यू तुम्ही घरून प्रिपेअर करून जाऊ शकतात. एक तर बुकचा रिव्ह्यू लिहायचा, एक तर मूवीचा रिव्ह्यू लिहायचा आहे. 2च प्रश्न येतात बाळांनो, मग का घाबरताय तुम्ही? है की नाही? हे आपले 16 मार्क झाले फिक्स बाळांनो. 20 + 16 आपले 36 होऊन गेले, है ना? 36 मार्क. इथंपर्यंत तुम्हाला पटते गोष्ट? काही डाऊट आहे इथंपर्यंत? नाही, नसावा डाऊट, है ना? ठीक आहे. आता पुढं नोव्हेलमध्ये कुठं फ्री मार्क्स भेटू शकतात का? नाही बाळांनो. नोव्हेलचे जेवढे प्रश्न असतात ते तुमचे कष्टाचे प्रश्न असतात, ते तुम्हाला बुक वाचूनच समजलेले असतात. हा, पण इथं जर तुम्हाला फ्री मार्क्स घ्यायचे असेल, टॉप 200 क्वेश्चनचे मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत व्यवस्थित करा. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न नोव्हेलमध्ये तिथूनच येतील. आता मी तुम्हाला सांगतो, 100 मार्काचा तुमचा पेपर होता बाळांनो. 100 पैकी किती बोललो होतो मी तुम्हाला? 100 पैकी 80 मार्काचा तुमचा रिटर्न असतो, 20 मार्काचा तुमचा इंटरनल असतो. हे 20 पैकी 20 तुम्हाला भेटून गेले. हे 80 पैकी बाळांनो आता मी तुम्हाला फ्री करून दिले, फ्री मार्क्स. याच्यामध्ये काहीच अभ्यास करायचा नाही तुम्हाला. ते 36 मार्क ते 40 मार्क तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुमचे तुके व्यवस्थित लागले तर. 40 मार्क बाळांनो मी 80 पैकी तुमचे फ्री, विदाऊट अभ्यास केल्याने. आज जरी तुम्ही पेपर लिहिणार तरी हे 40 मार्क घेऊन येणार. आता तुमचा टास्क कितीच आहे बाळांनो? फक्त 40 मार्क जर तुम्ही अजून घेऊन आले ना, 100 पैकी 100 इंग्लिशमध्ये येतील. जनरली 100 पैकी 100 नाही येत. फक्त तुम्हाला आता 40 पैकी किती? 30 मार्क आणायचे. 30 पैकी पण 16 जर तुम्ही व्यवस्थित नॉवेल केलं तर इथे येऊन लागणार आहेत. गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय बाळांनो हे समजलं का तुम्हाला? है ना? लँग्वेजेस मध्ये असे मार्क, आता हे बघा ना, मी 40 मार्क तुम्हाला आजच फ्री करून दिले बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं कुठं की तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे? 1 तास जरी अभ्यास करावा लागणार आहे असं तुम्हाला वाटलं का कुठं? नाही. सगळे फ्रीचे मार्क आहेत. हे 40 पैकी 40 तुम्हाला येणार आहेत. आणि उरलेले जे 40 आहेत बाळा, त्याच्यात तुम्ही, मी सांगतो ना, तुम्ही 40 पैकी 30 जरी आणले तरी 90 टक्केवारी होते ना तुम्हाला तुमची. आणि 40 पैकी 30ला किती अभ्यास करावा लागणार आहे माहितीये? 2 ते 3 दिवस. दॅट्स इनफ. 2 ते 3 दिवस अभ्यास केल्याने तुमच्या इंग्लिशमध्ये 90 ते 95 टक्केवारी येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला? असाच व्हिडिओ तुम्हाला मराठीचा हवा आहे का, हिंदीचा हवा आहे का? नक्कीच मला सांगा, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल बाळांनो. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, आता टॉप 200 क्वेश्चनची बॅच लवकरात लवकर क्लोज होते. लवकरात लवकर एनरोल करा आणि अभ्यासाला लागा. आता शेवटचे 30 दिवस उरलेत बाळा. 30 दिवसात तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या आहेत बाळांनो. ठीक आहे. तुमच्या आई वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवा. ठीक आहे. आणि त्या हिशोबाने अभ्यासाला लागा आणि योग्य दिशेने अभ्यास करा. जे येणार आहे त्याचा जास्त अभ्यास करा. ठीक आहे. काही अडचण असेल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकतात आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.